आज तर मला भरपूर काम करायचं होतं, पण त्याच्या अगोदर राहण्याचं पण काम करायचं होतं. काम म्हणजे तिच्यासाठी जेवायला करायचं होतं. अगोदर मॅडमचं पोट भरलं तरच मला कोणतं पण काम करून देते, नाहीतर जवळ येऊन सारखं रडत बसते. त्याच्यामुळे माझं काम करण्याच्या अगोदर तिच्या टिफिनसाठी पॅनकेक केलं होतं. पण आमच्या मॅडमला तर इतकं जास्त भूक लागलं होते की जांभळा सुद्धा देत होती. पॅनकेक जवळ घेऊन जाऊपर्यंत दिकाल पुरसत नव्हतं, दुरूनच हात करत होती दे म्हणून. मॅडमला तर खूप जास्त भूक लागली वाटते, त्याच्यामुळे चारवा गेल त्रास काय नाटके करते बघा. तिला स्वतः खायचं होतं, त्याच्यामुळेच मला प्लेट दे म्हणत होती. तेवढी भूक लागलेली बाई हातात प्लेट घेऊन एकच पॅनकेक खाली होती. त्याच्यासाठी तर मी 2 किलो मग काय एक उरलं होतं ते मी खाल्लं होतं. खरं तर मला सानीपेक्षा जास्त पॅनकेक खायला आवडते बरं का. मग माया लेकीचे पण पोट भरले होते. आता कामाकडे पण बघायचं होतं. 2-3 दिवस झालं तरकारी आणून ठेवले होते, पण मला टाइमच भेटला नाही ते संपूर्ण चांगले करून ठेवायला. कसं मार्केटून कवर बांधून आणले होते, तसंच फ्रीज मध्ये ठेवलं होतं. रोज टाइम भेटला तेव्हा कोरा महिन्यामध्ये तसंच राहिलेलं होतं. त्याच्यामुळे आज काम जरा दुसरं बाजूलाच ठेवून संपूर्ण तरकारी काढलं होतं निवडायला. मग अगोदर मेथी निवडत बसलो होतो आणि पालक, आवरत शेंगा, मटकीची शेंगा आणि कोथिंबीर, पुदिना हे संपूर्ण निवडायचं होतं. मला ना रोज रोज तरकारी निवडत बसा वाटत नाही. एकदाच निवडून ठेवलं तर भाजी करताना पण सोपं पडेल आणि एक तर मला सकाळी जल्दी उठून स्वयंपाक करायला लागते, त्याच्यामुळे मी सगळं एकदाच निवडून ठेवते. आणि मला ना कमेंट आणि मेसेज एकच येत आहे की ताई तुम्ही कुठं राहत्या आणि तुमचं गाव कोणतं आणि महाराष्ट्रामधले कुठले आहात, हेच कमेंट आणि मेसेज सगळे बार बार करतात. मी अगोदर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी कुठं राहतो म्हणून, पण ज्यांना कोणाला माहित नसेल पुन्हा एकदा सांगतो. अजून कोणाला माझ्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजेत असेल तर त्याने आजच कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी मी मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर करतो मी कुठली आहे, कुठे राहते. आणि मला आतापर्यंत मेसेज आणि कमेंट केलेत त्यांना मी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे मी कुठले आहे आणि कुठे राहते. तुम्हाला माझा उद्याचा ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या इन्स्टा रीलला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण तरकारी निवडून ठेवल्यानंतर फ्रीजचा लुक असं काही दिसत होता. तुम्हाला तर व्हिडिओ बघायला 1 मिनिटातच होऊन जाते, पण मला तरकारी निवडायला दिवसभर लागलं होतं. तेवढ्या 1 मिनिटाचा व्हिडिओ बघून पण लाईक करत नाही. तुमच्या एका लाईक साठी इतकं जास्त मेहनत करावं लागते. असं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.